बाबा कांदे काय भाव गेले? 800 रुपये. 800 रुपयात परवडतं का मग? काय तर काय घंटा परवडतो खायला भेटायला गेले आता लोक जगायचे नाही रे भाऊ. काय लागते? आता नाही जगायचे. हे सरकार आहे ना नुसतं नोकर टॉप आमके तमके शेतकऱ्याकडे कोणी लक्ष देत. नुसते बोलायचं पॉलिटिकल बोलणं आणि विसरून जाणार. फक्त म्हणते 800 दिन. किती काही लोक चौतळे तर त्याला घाम पोटाना तो फडवणीसले बोगस. ते म्हणते का दिल्लीकर बिहारवाल्यांना स्वस्त कांदा भेटला पाहिजे म्हणजे त्यांचे बंगले काय भानगडी काय हिंडतो काय मोदी हिंडतो नुसता पैसा तिकडं नाचतो ना इकडं त्याच्या बाहेर देशात फिरत्या मस्त बघ. त्याच्या बापाचा आहे का शेतकऱ्याच्या बांधावर का बरं येत नाही का बाबा? नाही येत रे कोणी येईल मोकळं नाही. एखाद्या शेतकऱ्याची आत्महत्या झाली मग त्याच्या बांधावर आलं पाहिजे का नाही त्यांनी? येत नाही कोणी येत नाही त्याला कळकळ कोणाचीच नाही. डोरं मिळाल्यावानी मोदी फक्त म्हणतात का गांधीजीपेक्षा मोदी श्रेष्ठ आहे म्हणतात. काय तर गांधीजी अरे आले बोगस यांना सगळं वाटोळं केलं लय बोगस हे लोकायलाच आवडतो. मला ऐका ना माल जो 4-5 ट्रॅक्टर होते मग किती सडले? काय नाही जो 25% नुकसानच झालं. मनाला कसं वाटतं मग? माल घातला की मनाला कसं वाटतं? काय त्या गोड वाटत काय ते जे ते बरं. हे बघा इथं भुजबळ साहेब मोठं नेतृत्व आहे. दादा भुसे सुद्धा कांदा उत्पादकांनीच निवडून दिले मग ते मंत्री झाले. कोकाटे सुद्धा तुमच्यासारख्यानेच निवडून दिलं मंत्री झाले. ते कांद्यावर काही बोलतीच नाही. कोकाट्या पत्ती खेळतो याच्यात तुम्हाला बातमी कळली म्हणजे मला माहिती पत्ती खेळायचं काम करतो रम्मी गेम खेळतो तिकडे. बाबांना बरीच माहिती आहे. बाबा तुमचे अँड्रॉइड पण आहे का? हा तुम्हाला माहिती कसं काय? मला मी बातम्या पाहतो. हा ना? बातम्या पाहतो. मग काय वाटतं आजचे दिन आग आहे का? काय ते आजचे दिन घाण दिन हा मोदी सरकार गेले घाण चांगले दिवस यायचे नाही रे भाऊ. बाबा मला एक सांगा मोदी असू किंवा काँग्रेस असू पण दिल्लीवाल्याला आणि बिहारवाल्याला कांदा स्वस्त भेटला पाहिजे म्हणून कायम इकडे मारणी घातल्या जाते. मोदी फडणवीस आणि अजित पवार हे लय घाण माणसं आहे. एकनाथ शिंदे तरी बरं आहे. हा कसं काय केलं त्यांनी? त्याला तो तरी बोलणं त्याचं जर बरं आहे पण हिले माधवचे लोक आहे. तो अजित पवार तर लय घाण आहे. काही द्यायचं नाही म्हणतो शेतकऱ्याला. पैसा हा काही हे नाही म्हणे खेळ नाही बुवा पैशाचा. कर्ज माफ झालं का तुम्हाला? नाही रे मा नाही कर्ज माफ मी त्या इथं म्हणे आम्ही कर्जमुक्ती केली. अरे मी त्या आशान राहील मी अल्पभूधारक असून माफ नाही. 160 घेतलं 2 10 झाली 10,000 वाचून मी गेलो 2 टप्प्यात 3ऱ्या टप्प्यात म्हणून भरला तर म्या पण मला आता याचंच नाही झालं. आता जे होईल ते होईल भरायचंच नाही. एक शेतकऱ्यासाठी एक मोठं नाही ना सर सगळ्याला 2-2 लाख द्यायला पाहिजे. 10 लाख वाल्याला 2 द्यायचे वरील भरले आहेत ते का बाबा? सगळ्याला द्यायचे. शेतकऱ्यांचं 2 टप्पे केले आणि 1 टप्पा कापड ठेवला. बरोबर त्यानं 1 टप्पा सोडायलाच नको. आता हा टप्पा आहे ना वरले लोक लगेच भरायला तयारी पण 2 लाखापर्यंत सगळं